नमस्कार, मराठी फूड रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण बनवणार आहे अंड्याचा रस्सा। तर रेसिपीला सुरुवात करूया। भांड्यामध्ये मी 5 अंडी उकडायला घेत आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा मीठ व प्लेट झाकून अंडी उकडत ठेवणार आहे। बाजूच्या गॅसला मी छोटी कढई ठेवणार आहे। काही मसाले भाजून घ्यायचे आहेत। साधी सिंपल रेसिपी आहे। 2 चमचे तीळ घातलेले आहेत मी, ते भाजून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा धने, ते भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर घालणार आहे मी सुके खोबरे सोनेरी कलर आले की ते पण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही आहे खोबरं, सोनेरी कलर आला की ते पण प्लेटमध्ये काढून घेतलेलं। त्याच्यानंतर घालणार आहे थोडंसं तेल। त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा, दोन उभे चिरलेले कांदे मध्यम आकाराचे, ते पण भाजून घेऊन मसाल्यामध्ये काढणार आहे मी। त्याच्यानंतर घालणार आहे 1 चमचा फुटाण्याची डाळ, ती पण भाजून घेऊया, काढून घेऊया। हा सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे। त्यामध्ये आता ॲड करणार आहे मी कोथिंबीर, लसूण 7 ते 8 पाकळ्या, थोडंसं आलं व मसाला बारीक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण अंडी उकडलेत का बघूया। गॅस मी बंद करत आहे व बाजूला अंडी ठेवून थंड करायला ठेवूया। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे फोडण्यासाठी वापरत आहे मी। कांदा व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी 2 चमचे चटणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बारीक केलेला मसाला होतोय। आपल्याला जेवढा रस्सा पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। मी आणखी थोडं ॲड करणार आहे त्यामध्ये। दुसरा कोणताही मसाला मी वापरणार नाही आहे, गरम मसाला वगैरे असं कोणताच नाही वापरणार। चवीनुसार मीठ घालूया। रस्सा गॅसवर उकळत ठेवल्यानंतर इकडे अंडी सोलून घेऊया आपण। अंडी सोलून झाल्यानंतर अंड्याला आडवे उभे काप द्यायचे आहेत व मग रश्श्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला। मी सगळ्या अंड्यांना आडवे उभे काप देत आहे। रश्श्याला उकळी आलेले आहे। आता त्यामध्ये अंडी सोडून घेऊया व एक 5 ते 10 मिनिट आपण रश्श्याला उकळी आणायची आहे। त्याच्यानंतर खाण्यासाठी मी एका प्लेटमध्ये अंड्याचा रस्सा काढत आहे। चपाती भात दोन्ही सोबत तुम्ही खाऊ शकताय। भाजी आमटीचा कंटाळा आला असला तर अंड्याचा रस्सा हा तुम्ही ट्राय करा। माझ्या अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा। पुन्हा भेटू अशाच रेसिपीमध्ये। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।